निवडणूक लढविण्याकरताच उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मैत्रीपूर्ण लढत झाली असती तर मीच निवडून आलो असतो, अशी प्रतिक्रिया अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांद्वारे व्यक्त केली। अभी भी एग्जीक्यूटिव को ना शॉर्ट सुने दो, फिर आएगा वेट करेंगे। धन्यवाद तुमचा आभार। सर्व मीडियाच्या सर्व बांधवांचा खूप खूप आभार, धन्यवाद। इतका वेळ तुम्ही माझ्यासाठी थांबले। आमदार झाल्यासारखं वाटतंय। लग्नाची कॅमेरा बघा, परिस्थितीची संपूर्ण जाणीव तुम्हाला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी या ठिकाणी फॉर्म माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते निवडणूक लढण्यासाठी दाखल केला होता। पण मला या ठिकाणी माझे नेते आणि माझे वडील आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदेश दिला की म्हणे यावेळेस तुम्ही थांबून घ्या, पुढे तुमचं नक्कीच या ठिकाणी विचार होईल। म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म माघारी घेतोय आणि पूर्णपणे जसं आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आमचा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे। बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा वडिलांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। सन्मानजनक वागणूक किंवा तुम्ही पक्षासाठी जे काही इतक्या वर्ष कामं केली त्यात कुठेतरी अडचणी तुम्हाला फेस करावं लागतं। त्यांनी खतखत व्यक्त केलेली होती। मी एक सांगतो तुम्हाला, जी काही खतखत होती, जी काही अडचण होती, जे काही म्हणणं होतं ते एकनाथ शिंदे साहेबांसमोर साहेबांनी मांडलं आणि साहेबांचा त्या ठिकाणी समाधान झाला। ते सर्व गोष्टी क्लिअर झाल्या, म्हणून माघार घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। बरं, आता पुढची वाटचाल काय असणार आहे? पुढे कोणत्या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग होणार? कारण तुमचं नाव जिल्हा बँकेसाठी चर्चेत आहे। मी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठीचा माझा उमेदवारी अर्ज आजच भरून आलेलो आहे आणि निवडणूक मी लढणार आहे। राहिला प्रश्न जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा, तर ते आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, खासदार भुमरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब हे एकत्रित बसून त्या बाबतीतला निर्णय घेणार आहे आणि बाकीचे आमचे ज्या पक्षाचे आमदार आहेत ते आमदार सगळे बसून, आमदार महोदय सगळे एकत्रित बसून तो निर्णय घेणार आहे की ते निवडणूक कशा पद्धतीने लढायची। तुम्ही माघार घेतली आहे, तुमचं असं ठरलंय का इकडे तुम्ही मागे घेणार आणि तिकडून ते मागे घेणार, असं काही ठरलंय का? ते बघा, इतक्या वरच्या गोष्टी मला त्याच्या बाबतीत माहित नाही। ते आमदार अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला त्या बाबतीत माहिती देऊ शकतात, त्या बाबतीत मला माहिती नाही। पण जो काही निर्णय होईल लवकरात तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल। बरं, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये कार्यकर्त्यांचाही विचार केला जाईल आणि तुमच्या या संदर्भातही अर्जासंदर्भातही चर्चा झाली होती। तर मग भविष्यामध्ये तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे उभा राहतील असे कळते? विशेष नाही, भविष्यात नाही, आजही आमच्या मागे ते उभे आहेत आणि उद्याही आमच्या मागे उभे राहणार एकनाथरावजी शिंदे साहेब। त्यांच्या विश्वासावरच आमदार अब्दुल सत्तार साहेब नेहमी म्हणतात, त्यांच्या विश्वासावरच आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच आम्ही राहणार। तुम्ही जर अर्धा टाइम ठेवला असता तर काही अनपेक्षित निकाल लागला असता का? नक्कीच का नाही लागला असता, 100%। मी तुम्हाला बोललो की मी निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरला होता आणि मी जर मला एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाठिंबा दिला असता, आपल्या मैत्रीपूर्ण लढण्याचा जर निर्णय घेतला असता तर नक्कीच वेगळा निकाल लागला असता आणि मीच निवडून आलो असतो विधान परिषदेला। त्या बाबतीत कोणती शंका नाही। तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये जाऊन नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना विचारू शकता सर्वांचे मत काय आहे। मला प्रत्येक लोकांनी म्हणजे सभासदांनी सांगितलं, नगरसेवकांनी सांगितलं, जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं की तुम्ही उभं राहा, आम्ही तुम्हालाच मतदान करणार, म्हणून ते सर्वपक्षीय लोक मला मदत करणार होते। मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। फक्त मला आमच्या पक्षाने मला परवानगी द्यायला पाहिजे होती। मला पक्षाने परवानगी न दिल्यामुळे मी या ठिकाणी माघार घेतली आणि मी जी माघार घेतलेली आहे याचा नक्कीच मला भविष्यामध्ये फायदा होणार आहे। मी पक्षाचं ऐकलं म्हणजे मला भविष्यात फायदा होणार आहे। तुमच्या विजयाचं गणित ठरलेलं होतं अगोदर? ठरलेलं होतं ते गणित देखील माझ्या काही मीडियाच्या बांधवांनी दाखवलं पण होतं, काहींनी दाखवलं, काहींनी सोशल मीडियावर चालवलं, कशी पक्ष बलाबल कसा आहे आणि आमचे व्यक्तिगत संबंध प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक नेत्याशी आणि नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमचे बांधव त्यांच्याशी कसे संबंध आहे आमचे जिव्हाळ्याचे किंवा जवळचे, हे सगळं सर्वांनी पाहिलेलं आहे। ते काय वेगळ्या सांगण्याची मला गरज नाही। ओके सर, आज आपने जो